नमस्कार, हे आमचं प्युअर गावरान पोल्ट्री फार्म आहे आणि आम्ही घरच्या घरीच हे सर्व कुटुंबाने मिळून हे बनवलेलं आहे आणि याच्याच बाजूला शेळी पालनाचा हा फार्म आहे। तर आता आपण कोंबड्या कशा बसवल्या जातात, पिल्ले कसे काढतात थोडक्यात आपण पाहूया। हे सगळं आमची आई पण पाहते। हे पहा, या ठिकाणी पिल्लं काढलेली एक कोंबडी आहे। ती आपल्या पिलांना छानपैकी अशी सांभाळ करते आणि अगदी घरगुती पद्धतीने आम्ही हे पिल्ले उगवत असतो। श्रीमंतामाई कुक्कुटपालन या नावाने आम्ही हा फॉर्म चालू केलेला आहे। ही माझी आई आहे आणि ही जी पाठीमागे पिंजरा दिसतो, तर त्या पिंजऱ्यामध्ये अगदी गावच्या सुरुवातीच्या पारंपरिक पद्धतीने टोपल्यांमध्ये अंडी ठेवून आणि कोंबडी बसवून ती उगवल्या जातात। तुम्हाला आता कशा अंड्यावरती कोंबड्या बसवलेल्या आहेत ते आमची आई दाखवणार आहे। तर हे पहा, आता ही कोंबडी अंड्यावरती बसवलेली आहे। बरोबर 21 दिवसानंतर हे पिल्लं काढते। 20 किंवा 15 कमीत कमी पिल्लं ती काढत असते। तिच्या खालती आता अंडी ठेवलेली आहेत आणि खालती एक पाटी आणि वरती डाल अशी झाकण्यात येते। कुडूप पडलेले तिला म्हणतात। तर अशा 2-4 कोंबड्या या ठिकाणी बसवलेल्या आहेत। तर आधुनिक पद्धतीने मशीनद्वारे पिल्लं काढतात, पण आम्ही पारंपरिक पद्धतीने ही पिल्लं काढतो, उभवतो आणि त्याच्यामुळे काय होतं की पिल्लांचा सांभाळ त्या कोंबड्या आपोआप करतात आणि याच्यासाठी पूर्ण जागा आमच्याकडे उपलब्ध आहे। हे पहा, मला पिल्लं दिसतात इथे। पिल्लं 15 पिल्लं आहेत त्याच्यासोबत। तर अशा प्रकारे आमचे पूर्ण गावरान पद्धतीने आणि प्युअर गावरान कुक्कुट पालन पोल्ट्री फार्म या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे। स्वच्छ वातावरणातली कोंबड्या या ठिकाणी तुम्हाला अंडी व कोंबडी मिळतील। याच्यासाठी पूर्ण शेतामध्ये असे आजूबाजूला महाराष्ट्र विद्यालय हे ग्राउंड आहे, शाळा आहे, मुलं खेळताना तुम्हाला दिसत आहेत आणि पूर्ण शेतामध्ये फिरतात कोंबड्या सर्व। आणि सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेमध्ये या कोंबड्या आम्ही मोकळ्या सोडतो आणि त्या आपोआप शेडमध्ये पुन्हा येतात। हे पहा, आता कोंबड्याला आवाज दिला, कोंबड्यांना बोलल्यानंतर कसे येतात ते तुम्हाला कळेल। तुम्ही बघा, हा आमचे नातवंड हे सगळे तांदूळ वगैरे टाकतात। आता तुम्हाला कळेल की आवाज दिल्यानंतर कशा कोंबड्या येतात ते। सर्व शेतात गेलेल्या सर्व कोंबड्या एकत्र जमा होऊन येतील। पहा, आता त्यांना अशी सवय लावलेली आहे। या 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 हे पहा, सगळ्या धावत येतात। या 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 हे पहा, आल्या धावत सगळे कोंबडे मुर्ग्या टाक। या या बघा, चारी दिशेने सगळ्या कोंबड्या तुम्हाला धावत असताना दिसतात। या 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 आले, हे बघा जमवतात। या 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 सर्व ठिकाणाहून धावत पळत हे या सर्व कोंबड्या इकडे येताना तुम्हाला दिसतात। प्युअर गावरान टाका, तांदूळ ज्वारी टाकली जाते, दाणे टाकले जातात।
टाका टाका. आमची छोटी मंडळी सगळं कुटुंब याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. घरचे लक्ष देतात. कोंबड्यांना दाणे टाकणे हा तुम्ही नुसतं पुस्तकामध्ये वाचला असेल, प्रत्यक्षात तुम्हाला हा अनुभव या ठिकाणी येतो. ग्राउंडमध्ये आणि इतर बाजूला परिसरामध्ये शाळेच्या बाजूला त्यांची शेतजमीन असल्यामुळे सगळीकडे हे कोंबड्या ह्या फिरतात स्वच्छ वातावरणामध्ये. टाक 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 कोंबड्याला तांदूळ. ए पापा चटी लांब घेऊन चालले तर बघ काजू उभारणार. टाका. हे पहा आमचा परसबागेतील मळा, म्हणजे शेडच्या बाजूला परसबाग ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी भेंडी, गवार, शेवगा, अनेक प्रकारच्या फळभाज्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. आता संतोष या ठिकाणी हे पहा भेंडी तोडतोय. एवढे त्यांनी तोडलेले आहेत. थोड्याशा 2च रांगा आहेत. परसबागेतील भाजीपाला, भेंडी, शेवगा, मटकी म्हणजे गवार, हे पहा शेवगा, अशा प्रकारे शेवगा, भोपळा, दुधी भोपळा, हे पहा या मॅडम आता गवार तोडतायत, मटकी, आणि रोजचे कमवते. वरी 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 पाडावं लागतं.
हे पहा दुधी भोपळा, दुधीचा वेल भरपूर या ठिकाणी आलेला आहे. वरती सोडतोय आम्ही. आता शेडवरती गेल्यानंतर एकदम पूर्ण आच्छादन होईल आणि उन्हाळ्या दिवसामध्ये सावली पण होईल. दुधी भोपळ्याचा वेल आहे.